नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.बी. नहिरे, तुमचा फिजिकल केमिस्ट्री विषयाचा प्राध्यापक. आज आपण चॅप्टर 3 सुपर कंडक्टिंग सॉलिड मटेरियल्स हा अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण खालील प्रमुख टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सुपर कंडक्टिंग स्टेट म्हणजे काय आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहेत. हाय क्रिटिकल टेम्परेचर सुपर कंडक्टर्स म्हणजे HTC मटेरियल्स आणि त्यांची स्ट्रक्चर व बिहेवियर. लो क्रिटिकल टेम्परेचर सुपर कंडक्टर्स म्हणजे क्लासिकल सुपर कंडक्टर्स आणि त्यांची वैशिष्ट्ये. हा टॉपिक मॉडर्न मटेरियल्स केमिस्ट्री आणि ॲडव्हान्स फिजिक्समध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण याचा वापर MRI, मॅग्लेव ट्रेन्स, सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्स सारख्या ॲप्लिकेशन्समध्ये होतो. या लेक्चरमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट्सपासून ॲडव्हान्स्ड अंडरस्टँडिंगपर्यंत स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. चला तर मग सुरुवात करूया. स्लाइड 1. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या चॅप्टरचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग सुरू करतो. इंट्रोडक्शन टू सुपर कंडक्टिव्हिटी. सर्वप्रथम डेफिनेशन समजून घेऊया. सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे असा फेनॉमेनन आहे ज्यामध्ये एखाद्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स पूर्णपणे झिरो होतो, म्हणजेच करंट फ्लो होताना कोणताही एनर्जी लॉस होत नाही. साधारणपणे मेटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स स्कॅटर होतात, त्यामुळे रेझिस्टन्स निर्माण होतो. पण सुपर कंडक्टर्समध्ये हे स्कॅटरिंग पूर्णपणे थांबतं. आता दुसरा इम्पॉर्टंट पार्ट, मॅग्नेटिक फ्लक्स इज एक्सपेल्ड. याचा अर्थ असा की जेव्हा मटेरियल सुपर कंडक्टिंग स्टेटमध्ये जातो तेव्हा तो मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे बाहेर ढकलतो. यालाच आपण पुढे माइसनर इफेक्ट म्हणून सविस्तर पाहणार आहोत. ही दोन्ही प्रॉपर्टीज म्हणजे झिरो रेझिस्टन्स आणि कंप्लीट मॅग्नेटिक फील्ड एक्सपल्जन हे फक्त तेव्हाच दिसतात जेव्हा मटेरियलला आपण क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली कूल करतो. आता खाली दिलेलं कंपॅरिझन पाहूया. नॉर्मल स्टेट. नॉर्मल स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स रँडम पद्धतीने स्कॅटर होतात. यामुळे एनर्जी लॉस होतो आणि रेझिस्टन्स निर्माण होतो. सुपर कंडक्टिंग स्टेट. सुपर कंडक्टिंग स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स स्मूथली मूव्ह करतात आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे करंट इनडेफिनेटली फ्लो होऊ शकतो. म्हणजे एकदा करंट सुरू झाला तर तो थिओरेटिकली कधीच थांबत नाही. आता राईट साईडला ग्राफ पहा. टेम्परेचर कमी होत गेल्यावर रेझिस्टन्स ग्रॅज्युअली कमी होतं, पण एक स्पेसिफिक टेम्परेचर म्हणजे TCवर सडन ड्रॉप दिसतो आणि रेझिस्टन्स झिरो होतो. हा ॲब्रप्ट ट्रान्झिशन सुपर कंडक्टिव्हिटीचा सिग्नेचर आहे. शेवटी एक इम्पॉर्टंट पॉइंट, सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे फक्त झिरो रेझिस्टन्स नाही, तो एक कम्प्लिटली डिस्टिंक्ट थर्मोडायनामिक फेज आहे. म्हणजेच हा एक नवीन फिजिकल स्टेट आहे, नॉर्मल स्टेटपेक्षा पूर्णपणे वेगळा. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण सुपर कंडक्टिव्हिटीचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि डिस्कव्हरी पाहूया. स्लाइड 2. आता आपण सुपर कंडक्टिव्हिटीचा हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट टाईमलाईन समजून घेऊया. हा टॉपिक समजण्यासाठी हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक डिस्कव्हरीमुळे आपली अंडरस्टँडिंग स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह झाली आहे. 1911 फर्स्ट डिस्कव्हरी. सुरुवात होते 1911 पासून. सायंटिस्ट हेइके कामेरलिंग ऑनेस यांनी एक्सपेरिमेंट करताना मर्क्युरीला म्हणजे Hgला अत्यंत कमी टेम्परेचर म्हणजे 4.2 केल्विनपर्यंत कूल केलं आणि त्यांनी ऑब्झर्व्ह केलं की अचानक इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स कम्प्लिटली झिरो झाला. ही सुपर कंडक्टिव्हिटीची पहिली डिस्कव्हरी होती. 1933 माइसनर इफेक्ट. यानंतर पुढचा मोठा ब्रेकथ्रू झाला 1933 मध्ये. माइसनर आणि ऑक्सेनफेल्ड यांनी डिस्कव्हर केलं की सुपर कंडक्टर्स फक्त झिरो रेझिस्टन्स दाखवत नाहीत, तर ते मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे बाहेर टाकतात. यालाच आपण माइसनर इफेक्ट म्हणून म्हणतो. हा डिस्कव्हरी खूप महत्त्वाचा होता, कारण यामुळे सिद्ध झालं की सुपर कंडक्टिव्हिटी हा फक्त इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी नाही, तर तो एक डिस्टिंक्ट थर्मोडायनामिक फेज आहे. 1957 BCS थिअरी. आता येतो सर्वात इम्पॉर्टंट थिओरेटिकल डेव्हलपमेंट. 1957 बार्डीन, कूपर आणि श्रीफर यांनी BCS थिअरी दिली. या थिअरीनुसार इलेक्ट्रॉन्स एकटे मूव्ह करत नाहीत, ते कूपर पेयर्स बनवतात. हे पेयर्स लॅटिस व्हायब्रेशन्स म्हणजे फोनॉन्समुळे तयार होतात आणि हे पेयर्स विदाऊट स्कॅटरिंग मूव्ह करतात, म्हणून रेझिस्टन्स झिरो होतो. इम्पॉर्टंट इन्साइट. या टाईमलाईनमधून आपल्याला एक क्लिअर पिक्चर मिळते. 1911 फेनॉमेनन डिस्कवर्ड. 1933 मॅग्नेटिक बिहेवियर समजलं. 1957 मायक्रोस्कोपिक एक्सप्लेनेशन मिळालं. कन्क्लुजन म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटीची अंडरस्टँडिंग एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन, थिअरी या सिक्वेन्समध्ये विकसित झाली. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण सुपर कंडक्टर्सचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज पाहूया. स्लाइड 3.
आता आपण सुपरकंडक्टर्सचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्रिटिकल पॅरामीटर्स समजून घेऊया. हे कॉन्सेप्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण यावरच सुपरकंडक्टिव्हिटी टिकते की नाही ते ठरतं. 1. झिरो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. सर्वात पहिली आणि मुख्य प्रॉपर्टी, झिरो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. याचा अर्थ असा की करंट फ्लो होताना कोणताही एनर्जी लॉस होत नाही. नॉर्मल कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्स स्कॅटर होतात, पण सुपरकंडक्टर्समध्ये हे स्कॅटरिंग पूर्णपणे एलिमिनेट होतं. म्हणून करंट इनडेफिनेटली फ्लो होऊ शकतो. 2. परफेक्ट डायमॅग्नेटिझम. काय इज इक्वल टू -1. दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी, परफेक्ट डायमॅग्नेटिझम. यामध्ये सुपरकंडक्टरच्या आतला मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू 0 होतो, म्हणजे मटेरियल पूर्णपणे मॅग्नेटिक फील्ड बाहेर टाकतो. यालाच आपण माइसनर इफेक्ट म्हणून ओळखतो. 3. क्रिटिकल थ्रेशोल्ड्स. आता सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, क्रिटिकल पॅरामीटर्स. सुपरकंडक्टिव्हिटी फक्त काही स्पेसिफिक कंडिशन्समध्येच टिकते. टेम्परेचर TC, मॅग्नेटिक फील्ड HC, करंट डेन्सिटी JC. जर यापैकी कोणतीही व्हॅल्यू लिमिटपेक्षा जास्त झाली तर सुपरकंडक्टिव्हिटी लगेच डिस्ट्रॉय होते. ग्राफ एक्सप्लेनेशन, राईट साइड. आता डायग्राम पाहूया. हा 3D डायग्राम दाखवतो की सुपरकंडक्टिंग स्टेट कुठे एक्झिस्ट करतो. एक्स ॲक्सिस टेम्परेचर, वाय ॲक्सिस मॅग्नेटिक फील्ड, झेड ॲक्सिस करंट डेन्सिटी. ब्ल्यू शेडेड रिजन म्हणजे सुपरकंडक्टिंग स्टेट आणि बाहेरचा भाग म्हणजे नॉर्मल स्टेट. सर्व्हायवल रूल, व्हेरी इम्पॉर्टंट. हा स्लाइडचा सर्वात इम्पॉर्टंट टेक अवे आहे. सुपरकंडक्टिव्हिटी टिकते फक्त तेव्हाच जेव्हा T<TC, H<HC आणि J<JC. या 3 कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या तरच मटेरियल सुपरकंडक्टिंग स्टेटमध्ये राहतो. कॉन्सेप्ट इन्साइट, म्हणजे सुपरकंडक्टिव्हिटी हा परमनंट प्रॉपर्टी नाही, तो कम्प्लिटली डिपेंडंट आहे एक्सटर्नल कंडिशन्सवर. ट्रान्झिशन लाईन. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण नेचर ऑफ द सुपरकंडक्टिंग स्टेट सविस्तर पाहूया. स्लाइड 4. आता आपण एक अत्यंत इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट पाहणार आहोत, नेचर ऑफ द सुपरकंडक्टिंग स्टेट. हा भाग समजला तर सुपरकंडक्टिव्हिटीचा कोर कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतो. क्वांटम फेज, लॉंग रेंज कोहेरन्स. सर्वप्रथम सुपरकंडक्टिंग स्टेट हा एक मॅक्रोस्कोपिक क्वांटम स्टेट आहे. याचा अर्थ असा की संपूर्ण मटेरियल क्वांटम लेव्हलला एकसारखा बिहेव करतो. नॉर्मल मेटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स इंडिपेंडंट असतात, पण इथे लॉंग रेंज फेज कोहेरन्स असते, म्हणजे चार्ज कॅरियर्स पूर्ण मटेरियलमध्ये एकाच फेजमध्ये मूव्ह करतात. कूपर पेयर्स. आता दुसरा महत्त्वाचा भाग, कूपर पेयर्स. इलेक्ट्रॉन्स इंडिव्हिज्युअली मूव्ह करत नाहीत, ते कूपर पेयर्स बनवतात आणि लॅटिसमधून स्मूथली ग्लाइड करतात, म्हणून रेझिस्टन्स निर्माण होत नाही. रिव्हर्सिबिलिटी. तिसरा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, रिव्हर्सिबिलिटी. सुपरकंडक्टिंग स्टेट आणि नॉर्मल स्टेटमधील ट्रान्झिशन पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे आणि हा ट्रान्झिशन कंट्रोल होतो टेम्परेचर T, मॅग्नेटिक फील्ड H, करंट J वर. म्हणजे एक्सटर्नल कंडिशन्स बदलल्या की स्टेट बदलतो. ग्राफ एक्सप्लेनेशन, स्पेसिफिक हीट वर्सेस टेम्परेचर. आता खालील ग्राफ पाहूया. वाय ॲक्सिस स्पेसिफिक हीट CP, एक्स ॲक्सिस टेम्परेचर. जेव्हा टेम्परेचर TC ला पोहोचतो तेव्हा स्पेसिफिक हीटमध्ये सडन जंप दिसतो. हा शार्प डिस्कंटिन्युटी दाखवतो की हा सेकंड ऑर्डर फास्ट ट्रान्झिशन आहे. इम्पॉर्टंट इन्साइट, सुपरकंडक्टिव्हिटी हा साधा इलेक्ट्रिकल फेनॉमिनन नाही, तो थर्मोडायनामिक आणि क्वांटम मेकॅनिकल स्टेट आहे. कॉन्सेप्ट समरी. क्वांटम कोहेरन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स बिहेव कलेक्टिव्हली. कूपर पेयर्स म्हणजे नो रेझिस्टन्स. रिव्हर्सिबल ट्रान्झिशन म्हणजे कंट्रोल्ड बाय THJ. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण क्लासिफिकेशन लो TC व्हर्सेस हाय TC सविस्तर पाहूया. स्लाइड 5. आता आपण सुपरकंडक्टर्सचे क्लासिफिकेशन पाहणार आहोत, लो TC आणि हाय TC. ही क्लासिफिकेशन मुख्यतः क्रिटिकल टेम्परेचरवर आधारित आहे. लो TC सुपरकंडक्टर्स. सर्वप्रथम पाहूया लो TC सुपरकंडक्टर्स. हे मटेरियल्स सामान्यतः T<30 केल्विन या टेम्परेचरला सुपरकंडक्टिव्हिटी दाखवतात. हे प्रामुख्याने एलिमेंटल मेटल्स असतात, जसे मर्क्युरी Hg, लेड Pb किंवा सिंपल अलॉयज जसे NbTi. यांची एक खास गोष्ट म्हणजे यांचा बिहेवियर BCS थिअरीने पूर्णपणे एक्सप्लेन होतो, म्हणजे थिओरेटिकल अंडरस्टँडिंग खूप क्लिअर आहे. कूलिंग रिक्वायरमेंट इम्पॉर्टंट पॉइंट. लो TC सुपरकंडक्टरसाठी आपल्याला लिक्विड हेलियम म्हणजे 4.2 केल्विन वापरावा लागतो. हा कूलिंग प्रोसेस खूप एक्सपेन्सिव्ह आणि डिफिकल्ट आहे. हाय TC सुपरकंडक्टर्स. आता पाहूया हाय TC सुपरकंडक्टर्स. हे मटेरियल्स सुपरकंडक्टिव्हिटी दाखवतात T>77 केल्विन, म्हणजे लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरपेक्षा जास्त. हे मटेरियल्स प्रामुख्याने कॉम्प्लेक्स केरामिक कंपाऊंड्स असतात, विशेषतः क्युप्रेट्स. डिस्कव्हरी.
हाय टीसी सुपरकंडक्टर्सचा शोध 1986 मध्ये बेडनॉर्ज आणि म्युलर यांनी लावला. हा डिस्कव्हरी सुपरकंडक्टिव्हिटी फील्डमधील रेव्होल्यूशन होता. इंडस्ट्रियल ॲडव्हान्टेज. या स्लाइडमध्ये हा सर्वात महत्त्वाचा प्रॅक्टिकल पॉइंट. लिक्विड नायट्रोजन 77K हे लिक्विड हेलियमपेक्षा खूप स्वस्त आहे. म्हणून हाय टीसी सुपरकंडक्टर्स इंडस्ट्रियल स्केल ॲप्लिकेशन्ससाठी जास्त युजफुल आहेत. की कंपॅरिझन. सिंपल समज. लो टीसी, लो टेम्परेचर, एक्सपेन्सिव्ह कूलिंग, वेल अंडरस्टूड. हाय टीसी, हायर टेम्परेचर, चीपर कूलिंग, कम्प्लेक्स बिहेवियर. कॉन्सेप्ट इन्साइट. म्हणजे प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये हाय टीसी सुपरकंडक्टर्स अधिक युजफुल आहेत, पण थिओरेटिकल स्टडीसाठी लो टीसी सुपरकंडक्टर्स अधिक इम्पॉर्टंट आहेत. चला, पुढच्या स्लाइडमध्ये आपण टाईप 1 व्हर्सेस टाईप 2 सुपरकंडक्टर सविस्तर पाहूया. आता आपण सुपरकंडक्टर्सचे आणखी एक इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन पाहणार आहोत. टाईप 1 आणि टाईप 2 सुपरकंडक्टर्स. ही क्लासिफिकेशन मुख्यतः मॅग्नेटिक बिहेवियरवर आधारित आहे. टाईप 1 सुपरकंडक्टर्स, सॉफ्ट सुपरकंडक्टर्स. सर्वप्रथम पाहूया टाईप 1 सुपरकंडक्टर्स. हे मटेरियल्स काय करतात? ते मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे एक्सपेल करतात, म्हणजे परफेक्ट माइसनर इफेक्ट दाखवतात. पण एक लिमिटेशन आहे. जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड क्रिटिकल व्हॅल्यू HC पेक्षा जास्त झाला तर सुपरकंडक्टिव्हिटी सडनली नष्ट होते. हे मटेरियल्स साधारणतः प्युअर मेटल्स असतात. उदाहरणार्थ मर्क्युरी, लेड. ग्राफ अंडरस्टँडिंग टाईप 1. ग्राफमध्ये आपण पाहू शकतो मॅग्नेटिक फील्ड वाढत जातो. एका लिमिटपर्यंत मटेरियल सुपरकंडक्टिंग राहतो आणि अचानक HC वर नॉर्मल स्टेटमध्ये जातो. याला ॲब्रप्ट ट्रान्झिशन म्हणतात. टाईप 2 सुपरकंडक्टर्स, हार्ड सुपरकंडक्टर्स. आता पाहूया टाईप 2 सुपरकंडक्टर्स. हे मटेरियल्स थोडे वेगळे बिहेव करतात. ते मॅग्नेटिक फील्डला पूर्णपणे ब्लॉक करत नाहीत, तर पार्शियल पेनिट्रेशन अलाव करतात. म्हणजे फील्ड काही प्रमाणात मटेरियलमध्ये प्रवेश करतो. 2 क्रिटिकल लिमिट्स. टाईप 2 मध्ये 2 क्रिटिकल लिमिट्स असतात, HC1 आणि HC2. ग्राफ अंडरस्टँडिंग टाईप 2. ग्राफमध्ये 3 रिजन्स दिसतात. 1. माइसनर स्टेट म्हणजे H<HC1. 2. मिक्स्ड किंवा वोल्टेक स्टेट म्हणजे HC1<H>HC2. 3. नॉर्मल स्टेट म्हणजे H>HC2. प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स. टाईप 2 सुपरकंडक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण त्यांचा HC2 खूप जास्त असतो. म्हणून ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड्समध्येही काम करू शकतात. त्यामुळे ते हेवी मॅग्नेट्स आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी आयडियल आहेत. की डिफरन्स. सिंपल समज. टाईप 1 म्हणजे कम्प्लीट एक्सपल्शन पण लो फील्ड सहन करू शकतात. टाईप 2 म्हणजे पार्शियल पेनिट्रेशन पण हाय फील्ड सहन करू शकतात. कन्सेप्ट इन्साइट. म्हणजे प्रॅक्टिकल यूजमध्ये टाईप 2 सुपरकंडक्टर्स जास्त युजफुल आहेत. चला, पुढच्या स्लाइडमध्ये आपण माइसनर इफेक्ट आणि पेनिट्रेशन डेप्थ पाहूया. आता आपण सुपरकंडक्टिव्हिटीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि डीप कन्सेप्ट पाहणार आहोत, माइसनर इफेक्ट आणि पेनिट्रेशन डेप्थ. सर्वप्रथम माइसनर इफेक्ट. जेव्हा एखादा मटेरियल क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली जातो, तो परफेक्ट डायमॅग्नेट बनतो. म्हणजे काय? त्या मटेरियलच्या आतला मॅग्नेटिक फील्ड B0 होतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पूर्णपणे बाहेर ढकलला जातो. हा सुपरकंडक्टिव्हिटीचा डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. लंडन इक्वेशन्स, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. पण एक सटल पॉइंट लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड अचानक 0 होत नाही. तो सरफेसवरून थोडासा आत पेनिट्रेट होतो आणि त्या पेनिट्रेशनमुळे स्क्रीनिंग करंट्स तयार होतात. हे बिहेवियर एक्सप्लेन करतात लंडन इक्वेशन्स. पेनिट्रेशन डेप्थ L. आता येतो मुख्य कन्सेप्ट. पेनिट्रेशन डेप्थ L. हे काय सांगतं? मॅग्नेटिक फील्ड किती डेप्थपर्यंत मटेरियलमध्ये पेनिट्रेट होतो. मोर स्पेसिफिकली, ज्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड त्याच्या सरफेस व्हॅल्यूच्या 1/E म्हणजेच अराउंड 37% पर्यंत कमी होतो, त्याला आपण L म्हणतो. मॅक्रो व्ह्यू, लेफ्ट डायग्राम. डाव्या बाजूचा डायग्राम पहा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मटेरियलच्या भोवती वळतात आणि आतमध्ये B=0 राहतो. हे माइसनर इफेक्ट व्हिज्युअली दाखवतं. ग्राफ व्ह्यू, राईट ग्राफ. आता ग्राफ पाहूया. वाय ॲक्सिस म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B, एक्स ॲक्सिस म्हणजे डेप्थ इनसाइड मटेरियल. सरफेसवर फील्ड मॅक्सिमम असतो B0 आणि डेप्थ वाढत गेल्यावर फील्ड एक्सपोनेन्शियली डिक्रीज होतो आणि L डिस्टन्सवर तो B0/E होतो. इम्पॉर्टंट इन्साइट. म्हणजे सुपरकंडक्टर्समध्ये मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे एक्सपेल होतो, पण थोडासा सरफेस जवळ एक्झिस्ट करतो. कन्सेप्ट समरी. माइसनर इफेक्ट म्हणजे B=0 इनसाइड. लंडन थिअरी म्हणजे फील्ड एक्सपोनेन्शियल डीके आणि पेनिट्रेशन डेप्थ L म्हणजे डीके डिस्टन्स. चला, पुढच्या स्लाइडमध्ये आपण कोहिरन्स लेंग्थ एक्झाय आणि BCS एनर्जी गॅप पाहूया. आता आपण सुपरकंडक्टिव्हिटीमधील 2 अत्यंत महत्त्वाचे मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट पाहणार आहोत, कोहिरन्स लेंग्थ एक्झाय आणि BCS एनर्जी गॅप EG. हे कन्सेप्ट सुपरकंडक्टिंग बिहेवियर समजण्यासाठी कोर आहेत. कोहिरन्स लेंग्थ एक्झाय. सर्वप्रथम कोहिरन्स लेंग्थ एक्झाय.
याची डेफिनेशन काय आहे? हा तो स्पेशियल डिस्टन्स आहे ज्या अंतरापर्यंत सुपर कंडक्टिंग वेव्ह फंक्शन कोहिरंट राहतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एका कूपर पेअरचा इफेक्टिव्ह साईज दर्शवते. फिजिकल मिनिंग: नॉर्मल स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स इंडिपेंडेंट असतात, पण सुपर कंडक्टिंग स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स कूपर पेअर्स बनवतात आणि हे पेअर्स एका निश्चित लेंथ स्केलमध्ये कोहिरंट राहतात. यालाच आपण कोहिरन्स लेंथ म्हणतो. इम्पॉर्टंट इन्साइट: जर कोहिरन्स लेंथ मोठी असेल तर पेअर्स लूजली बाउंड असतात, जर छोटी असेल तर पेअर्स स्ट्रॉंगली बाउंड असतात. BCS एनर्जी गॅप EG. आता दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट, BCS एनर्जी गॅप. हा गॅप कुठे तयार होतो? फर्मी लेव्हलवर. मीनिंग ऑफ एनर्जी गॅप: हा गॅप काय दर्शवतो? कूपर पेअर तोडण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. म्हणजे जर एनर्जी लेस दॅन EG असेल तर पेअर स्टेबल राहतो, जर एनर्जी ग्रेटर दॅन EG असेल तर पेअर तुटतो. डायग्राम अंडरस्टँडिंग: डायग्राममध्ये आपण पाहू शकतो, खाली फील्ड स्टेट्स आहेत आणि वर एम्प्टी स्टेट्स आहेत. या दोन स्टेट्समधला गॅप म्हणजे 2A एनर्जी गॅप. इम्पॉर्टंट कन्सेप्ट: हा गॅप खूप महत्त्वाचा आहे कारण तो इलेक्ट्रॉन्सला स्कॅटरिंगपासून प्रोटेक्ट करतो, म्हणूनच रेझिस्टन्स 0 राहतो. क्वांटम बिहेवियर: कूपर पेअर्स बिहेव ॲज बोझॉन्स आणि ते एकाच क्वांटम ग्राउंड स्टेटमध्ये कंडेन्स होतात. यामुळे कलेक्टिव्ह मोशन पॉसिबल होतं. कन्सेप्ट समरी: कोहिरन्स लेंथ म्हणजे कूपर पेअरचा साईज, एनर्जी गॅप म्हणजे पेअर तोडण्यासाठी एनर्जी, गॅप म्हणजे स्कॅटरिंग रोखतो. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण हाय-टी सुपर कंडक्टर्स द रेव्होल्यूशन पाहूया. आता आपण सुपर कंडक्टिव्हिटीमधील एक रेव्होल्युशनरी टॉपिक पाहणार आहोत, हाय-टी सुपर कंडक्टर्स. हे मटेरियल्स डिस्कव्हरीमुळे संपूर्ण फील्डमध्ये मोठा बदल झाला. डेफिनिशन: सर्वप्रथम डेफिनिशन पाहूया. हाय-टी सुपर कंडक्टर्स म्हणजे असे मटेरियल्स जे 77 केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचरवर सुपर कंडक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजेच हे मटेरियल्स लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरवर काम करू शकतात. मटेरियल नेचर: आता एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. हे मटेरियल्स नॉर्मल मेटल्ससारखे नसतात. हे कॉपर ऑक्साईड सिरॅमिक्स असतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नॉर्मल स्टेटमध्ये हे मटेरियल्स इन्स्युलेटर्स किंवा सेमीकंडक्टर्स असतात. द मिस्ट्री: इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता सर्वात इंटरेस्टिंग पॉईंट, स्टँडर्ड BCS थेअरी हे मटेरियल्स पूर्णपणे एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे मेकॅनिझम कॉम्प्लेक्स आहे आणि अजूनही रिसर्च चालू आहे. म्हणूनच यामा हेविली डिबेटेड मेकॅनिझम म्हटलं जातं. हिस्टॉरिकल नोट: 1986 डिस्कव्हरी. 1986 मध्ये बेडनॉर्स आणि म्युलर यांनी हे मटेरियल्स डिस्कव्हर केले आणि यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाला. हा डिस्कव्हरी सुपर कंडक्टिव्हिटी फील्डमधील टर्निंग पॉईंट होता. ॲनिसोट्रॉपी इन क्युप्राइट्स. आता खालील डायग्राम पहा. क्युप्राइट्समध्ये एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ॲनिसोट्रॉपी. म्हणजे प्रॉपर्टीज डायरेक्शननुसार बदलतात. करंट फ्लो बिहेवियर: AB प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन, करंट इझिली फ्लो होतो. C ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन, करंट फ्लो खूप वीक असतो. कन्सेप्ट इन्साइट: याचा अर्थ सुपर कंडक्टिव्हिटी मेनली लेयर्समध्ये म्हणजेच CuO2 प्लेन्समध्ये होते आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कंडक्शन कमी असतो. समरी: हाय-टी म्हणजे हायर ऑपरेटिंग टेम्परेचर, सिरॅमिक नेचर म्हणजे डिफरंट फ्रॉम मेटल्स, मेकॅनिझम नॉट फुल्ली अंडरस्टूड आणि ॲनिसोट्रॉपी म्हणजे डायरेक्शन डिपेंडंट प्रॉपर्टीज. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ क्युप्राइट्स YBOC सविस्तर पाहूया. आता आपण हाय-टी सुपर कंडक्टर्समधील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ क्युप्राइट्स, विशेषतः YBOC. लेयर्ड पेरोव्स्काइट स्ट्रक्चर. सर्वप्रथम स्ट्रक्चर समजून घेऊया. क्युप्राइट्स हे लेयर्ड पेरोव्स्काइट स्ट्रक्चर असतात. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर लेयर्ड असतो आणि तो परफेक्ट नसून डिस्टॉर्टेड पेरोव्स्काइट असतो. मॅजिक प्लेन्स CuO2 प्लेन्स. या स्ट्रक्चरमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 2D कॉपर ऑक्सिजन CuO2 प्लेन्स. हे प्लेन्स सुपर कंडक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजेच सुपर कंडक्टिव्हिटी मुख्यतः या लेयर्समध्ये होते. मेकॅनिझम लेयर्ड अरेंजमेंट. आता स्ट्रक्चर कसा काम करतो ते पाहूया. काही लेयर्स असतात कंडक्टिंग म्हणजे CuO2 प्लेन्स आणि काही लेयर्स असतात इन्सुलेटिंग ब्लॉक्स. हे इन्सुलेटिंग ब्लॉक्स काय करतात? ते चार्ज रिझर्वायर्स म्हणून काम करतात. चार्ज रिझर्वायर कन्सेप्ट. डायग्राममध्ये आपण पाहू शकतो, BA-YO लेयर्स हे चार्ज सप्लाय करतात आणि CuO2 प्लेन्समध्ये कॅरियर्स मूव्ह होतात. YBOC एक्झाम्पल. आता एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया. YBA-CO3O7 YBOC हा सर्वात प्रसिद्ध हाय-टी सुपरकंडक्टर आहे. याचा TC अराउंड 92 केल्विन आहे. TC डिपेंडन्स. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट लक्षात घ्या. TC व्हॅल्यू स्ट्रक्चरवर डिपेंड असते, विशेषतः CuO2 प्लेन्सची संख्या, स्पेसिंग आणि अरेंजमेंट. कन्सेप्ट इन्साइट: म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी ही रँडम नाही, ती स्पेसिफिक लेयर्समध्ये कन्फाइंड आहे. समरी: लेयर्ड पेरोव्स्काइट स्ट्रक्चर, CuO2 प्लेन्स म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी सेंटर, चार्ज रिझर्वायर लेयर्स म्हणजे सप्लाय कॅरियर्स आणि स्ट्रक्चर म्हणजे TC ठरवतो. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण हाय-टी रोन ऑफ डोपिंग अँड फेज डायग्राम सविस्तर पाहूया.
आता आपण हाय-टी सुपरकंडक्टर्समधील सर्वात क्रुशियल कन्सेप्ट पाहणार आहोत, रोल ऑफ डोपिंग अँड फेज डायग्राम. हा टॉपिक सुपरकंडक्टिव्हिटी कशी सुरू होते आणि कशी ऑप्टिमाइज होते हे समजण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इन्स्युलेटिंग पेरेंट कंपाऊंड्स. सर्वप्रथम एक सरप्राइझिंग फॅक्ट समजून घ्या. प्युअर क्युप्राइट्स म्हणजेच अनडोप्ड मटेरियल्स हे सुपरकंडक्टर्स नसतात. ते मॉट इन्स्युलेटर्स असतात आणि त्यांच्यात अँटीफेरोमॅग्नेटिक बिहेवियर दिसतो. मग सुपरकंडक्टिव्हिटी कशी येते? ती येते केमिकल डोपिंगमुळे. डोपिंग म्हणजे काय? ऑक्सिजन कंटेंट बदलणे किंवा काही एलिमेंट्स सबस्टिट्यूट करणे. यामुळे मटेरियलच्या इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. कॅरियर इंजेक्शन. डोपिंग केल्यावर काय होतं? CuO2 प्लेन्समध्ये चार्ज कॅरियर्स इंजेक्ट होतात. हे कॅरियर्स असू शकतात इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. आणि हेच कॅरियर्स सुपरकंडक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. ऑप्टिमायझेशन ऑफ डोपिंग. एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सुपरकंडक्टिव्हिटी कोणत्याही डोपिंगवर मॅक्सिमम नसते. एक ऑप्टिमल डोपिंग लेवल असतो, जिथे TC मॅक्सिमम मिळतो. फेज डायग्राम एक्सप्लेनेशन. आता राईट साईडचा ग्राफ पहा. एक्स ॲक्सिस म्हणजे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन X, वाय ॲक्सिस म्हणजे टेम्परेचर T. रिजन 1 मॉट इन्सुलेटर. लो डोपिंगवर मटेरियल इन्सुलेटर असतो, अँटीफेरोमॅग्नेटिक बिहेवियर. रिजन 2 सुपरकंडक्टिंग फेज. डोपिंग वाढवल्यावर सुपरकंडक्टिव्हिटी सुरू होते आणि एक डोम शेप्ड रिजन तयार होतो, जिथे पीकवर मॅक्सिमम TC मिळतो, ऑप्टिमल डोपिंग. रिजन 3 नॉर्मल मेटल. आणखी डोपिंग वाढवल्यावर सुपरकंडक्टिव्हिटी कमी होते आणि मटेरियल नॉर्मल मेटल बनतो. मेकॅनिझम फॅक्टर्स. हाय-टी सुपरकंडक्टर्समध्ये पेअरिंग मेकॅनिझम कॉम्प्लेक्स आहे. येथे इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन्स आणि स्पिन फ्लक्च्युएशन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे कन्व्हेन्शनल फोनॉन मेकॅनिझमपेक्षा वेगळं आहे. कन्सेप्ट इन्साइट. म्हणजे सुपरकंडक्टिव्हिटी हा डोपिंग कंट्रोल्ड फेनॉमिनॉन आहे. समरी. प्युअर क्युप्राइट्स म्हणजे इन्स्युलेटर्स, डोपिंग म्हणजे कॅरियर्स इंजेक्ट करतो, ऑप्टिमल डोपिंग. चला, पुढच्या स्लाइडमध्ये आपण ॲडव्हान्टेजेस, लिमिट्स आणि ॲप्लिकेशन्स ऑफ हाय-TC सुपरकंडक्टर्स पाहूया. स्लाइड 12. आता आपण हाय-TC सुपरकंडक्टर्सचा प्रॅक्टिकल साईड पाहणार आहोत, म्हणजे त्यांचे ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स आणि ॲप्लिकेशन्स. मटेरियल टाइप्स. सर्वप्रथम मटेरियल्स पाहूया. हाय-TC सुपरकंडक्टर्समध्ये मुख्यतः क्युप्रेट्स जसे YbCO, BsCCO आणि नवीन आयन बेस्ड सुपरकंडक्टर्स हे मटेरियल्स कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असलेले असतात. मेजर ॲडव्हान्टेज. आता सर्वात मोठा फायदा. हे मटेरियल्स लिक्विड नायट्रोजन म्हणजे 77K वर ऑपरेट करू शकतात. लिक्विड नायट्रोजन खूप स्वस्त आहे, हँडल करायला सोपं आहे. याच्या उलट लो TC सुपरकंडक्टरसाठी लागणारा लिक्विड हिलियम खूप एक्सपेन्सिव्ह आहे. की इनसाइट. म्हणून प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये हाय-TC सुपरकंडक्टर्स खूप ॲडव्हान्टेजियस आहेत. लिमिटेशन्स. पण काही लिमिटेशन्ससुद्धा आहेत. हे मटेरियल्स ब्रिटल असतात. वायर्स बनवणं डिफिकल्ट असतं. ग्रेन बाउंड्रीज आणि इम्प्युरिटीजसाठी हे खूप सेन्सिटिव्ह असतात. ॲप्लिकेशन्स. आता ॲप्लिकेशन्स पाहूया. हाय-TC सुपरकंडक्टर्स वापरले जातात सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्स, फॉल्ट करंट लिमिटर्स, मॅगलेव ट्रेन्स म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन आणि हाय एफिशियन्सी पॉवर केबल्स. रिअल लाईफ अंडरस्टँडिंग. उदाहरणार्थ, मॅगलेव ट्रेन्समध्ये फ्रिक्शन नसतो, कारण ट्रेन मॅग्नेटिक फील्डवर फ्लोट करतो. यामुळे स्पीड आणि एफिशियन्सी दोन्ही वाढतात. मटेरियल्स केमिस्ट्री सिग्निफिकन्स. मटेरियल्स केमिस्ट्रीमध्ये याचं खूप मोठं महत्त्व आहे. हे फील्ड क्रिस्टल इंजिनिअरिंगला ड्राईव्ह करतं. म्हणजे सायंटिस्ट्स नवीन मटेरियल्स डिझाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. समरी. ॲडव्हान्टेज. लिक्विड नायट्रोजन कूलिंग. लिमिटेशन. ब्रिटल नेचर. ॲप्लिकेशन्स. एनर्जी, ट्रान्सपोर्ट, मॅग्नेट्स. सिग्निफिकन्स. ॲडव्हान्स्ड मटेरियल्स रिसर्च. चला, पुढच्या भागात आपण लो TC म्हणजेच क्लासिकल सुपरकंडक्टर्स सविस्तर पाहूया. इंट्रोडक्शन. लो TC सुपरकंडक्टर्स म्हणजे असे मटेरियल्स ज्याचा ट्रान्झिशन टेम्परेचर 30 केल्विनपेक्षा कमी असतो. हेच सुपरकंडक्टिव्हिटीच्या सुरुवातीचे मटेरियल्स होते. की प्रॉपर्टी. या मटेरियल्सची एक खास गोष्ट म्हणजे त्यांचे प्रॉपर्टीज आयसोट्रोपिक असतात. म्हणजेच सर्व डायरेक्शन्समध्ये बिहेवियर सारखाच असतो. BCS थिअरी ॲप्लिकेबिलिटी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हे मटेरियल्स पूर्णपणे BCS थिअरीने एक्सप्लेन होतात. म्हणून थिअरटिकल अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग आहे. टाइप्स ऑफ लो TC सुपरकंडक्टर्स. लो TC सुपरकंडक्टर्स 2 प्रकारात विभागले जातात. एक, एलिमेंटल म्हणजे प्युअर मेटल्स. हे मटेरियल्स म्हणजे Hg म्हणजे मर्क्युरी, Pb म्हणजे लेड, Sn म्हणजे टिन, Al म्हणजे ॲल्युमिनियम. यांची वैशिष्ट्ये. हे सामान्यतः टाइप 1 सुपरकंडक्टर्स असतात आणि यांचा क्रिटिकल फील्ड खूप कमी असतो. दुसरा प्रकार, ॲलॉय्स आणि कंपाऊंड्स.
उदाहरणार्थ NBTI म्हणजे नायोबियम टायटेनियम, NB3SN म्हणजे नायोबियम 10. यांची वैशिष्ट्ये: हे सामान्यतः टाईप 2 सुपरकंडक्टर्स असतात आणि यांचा क्रिटिकल फील्ड जास्त असतो. इंडस्ट्रियल इन्साईट: यामुळे ॲलॉयज इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये जास्त युजफुल आहेत, कारण ते हाय मॅग्नेटिक फील्ड सहन करू शकतात. मेकॅनिझम व्हेरी इम्पॉर्टंट. लो टीसी सुपरकंडक्टर्समध्ये मेकॅनिझम खूप क्लिअर आहे. हे पूर्णपणे इलेक्ट्रॉन फोनॉन इंटरॅक्शनवर आधारित आहे. फोनॉन्स म्हणजे लॅटिस व्हायब्रेशन्स. हे व्हायब्रेशन्स इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतात आणि कूपर पेअर्स तयार होतात. कॉन्सेप्ट समरी: TC लेस दॅन 30K. आयसोट्रोपिक बिहेवियर फुल्ली एक्सप्लेन्ड बाय BCS. एलिमेंटल टाईप 1, ॲलॉयज टाईप 2. मेकॅनिझम फोनॉन आधारित. चला, पुढच्या भागात आपण लो टीसी पॅरामीटर्स, कूलिंग आणि ॲप्लिकेशन्स पाहूया. स्लाइड 14. आता आपण लो टीसी सुपरकंडक्टर्सचा प्रॅक्टिकल आणि ॲप्लिकेशन बेस्ड भाग पाहणार आहोत, म्हणजे पॅरामीटर्स, कूलिंग रिक्वायरमेंट्स आणि ॲप्लिकेशन्स. सर्वप्रथम क्रिटिकल पॅरामीटर्स. एलिमेंटल सुपरकंडक्टर्समध्ये क्रिटिकल फील्ड HC कमी असतो, पण टाईप 2 ॲलॉयज जसे NBTI यांच्यात HC जास्त असतो. JC म्हणजे करंट डेन्सिटी देखील जास्त असते, म्हणजे हे मटेरियल्स मासिव्ह करंट कॅरी करू शकतात. मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता एक प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेज. लो टीसी मटेरियल्स हे मेटल्स असल्यामुळे ते डक्टाईल असतात, म्हणून इझिली लाँग आणि फ्लेक्सिबल वायर्समध्ये कन्व्हर्ट करता येतात. म्हणजे लाँग आणि फ्लेक्सिबल सुपरकंडक्टिंग वायर्स बनवणं सोपं होतं. कूलिंग चॅलेंज. पण सर्वात मोठी लिमिटेशन. लो टीसी सुपरकंडक्टरसाठी लिक्विड हिलियम 4.2K कूलिंग आवश्यक असतं. हा टेम्परेचर अत्यंत कमी आहे. ऑपरेशनल कॉस्ट. यामुळे सिस्टम ऑपरेट करणं एक्सपेन्सिव्ह आणि टेक्निकली डिमांडिंग होतं. लिक्विड हिलियम रेअर आहे, मेंटेन करणं कठीण आहे, म्हणूनच एक्सपेन्सिव्ह कूलिंग हा मोठा इश्यू आहे. ॲप्लिकेशन MRI मशीन. आता राईट साईडला डायग्राम पाहूया. एका हॉस्पिटलच्या MRI मशीनमध्ये NBTI सुपरकंडक्टिंग कॉइल्स वापरले जातात आणि ते लिक्विड हिलियममध्ये इमर्स केलेले असतात. यामुळे व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. अदर ॲप्लिकेशन्स. लो टीसी सुपरकंडक्टर्स वापरले जातात फॉर NMR स्पेक्ट्रोमीटर्स, पार्टिकल ॲक्सेलरेटर्स जसे CERN. कॉन्सेप्ट इन्साईट. म्हणजे लो टीसी सुपरकंडक्टर्स टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, पण त्यांचा बिगेस्ट लिमिटेशन आहे कूलिंग कॉस्ट. क्विक समरी. टाईप 2 ॲलॉयज हाय HC हाय करंट, मेटल्स फ्लेक्सिबल वायर्स, कूलिंग लिक्विड हिलियम कॉस्टली, ॲप्लिकेशन्स MRI, NMR, ॲक्सेलरेटर्स. आता आपण शेवटी अल्टिमेट कंपॅरिझन बिटवीन हाय टीसी अँड लो टीसी पाहूया. स्लाइड 16. आता आपण चॅप्टर 3चा फायनल कंपॅरिझन आणि समरी पाहणार आहोत. हाय टीसी वर्सेस लो टीसी. इंट्रोडक्शन लाईन. चला, आता आपण या चॅप्टरमधील की डिफरन्सेस समराईज करूया. ऑपरेटिंग टेम्परेचर. सर्वप्रथम टेम्परेचर. लो टीसी 30K पेक्षा कमी, हाय टीसी 77K पेक्षा जास्त. म्हणजे हाय टीसी मटेरियल्स हायर टेम्परेचरवर काम करू शकतात. कूलंट रिक्वायर्ड. कूलिंगमध्ये मोठा फरक आहे. लो टीसी लिक्विड हिलियम एक्सपेन्सिव्ह, हाय टीसी लिक्विड नायट्रोजन चीप. हा प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेज हाय टीसीला खूप इम्पॉर्टंट बनवतो. मटेरियल टाईप. मटेरियल टाईपमध्ये लो टीसी मेटल्स आणि ॲलॉयज, हाय टीसी सिरामिक मटेरियल्स जसे क्युप्रेट्स. मेकॅनिकल नेचर व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक की डिफरन्स आहे. लो टीसीमध्ये डक्टाईल आणि मॅलिएबल, हाय टीसीमध्ये ब्रिटल आणि फ्रजाईल. म्हणूनच हाय टीसी मटेरियल्स वायर्स बनवायला कठीण असतात. मॅग्नेटिक टाईप. मॅग्नेटिक बिहेवियरमध्ये लो टीसी मोस्टली टाईप 1, काही टाईप 2. हाय टीसी स्ट्रिक्टली टाईप 2 आणि हायली एनाइसोट्रोपिक. थिअरेटिकल अंडरस्टँडिंग. थिअरीमध्ये मोठा फरक. लो टीसी BCS थिअरीने पूर्ण एक्सप्लेन होतं. हाय टीसी BCS फेल होतं, मेकॅनिझम कॉम्प्लेक्स आहे. फायनल इन्साईट. म्हणजे लो टीसी वेल अंडरस्टूड पण कॉस्टली कूलिंग, हाय टीसी प्रॅक्टिकल पण कॉम्प्लेक्स बिहेवियर. स्ट्रॉंग कन्क्लुजन. दोन्ही प्रकारचे सुपरकंडक्टर्स त्यांच्या ॲप्लिकेशन्सनुसार महत्त्वाचे आहेत. फॉर रिसर्च लो टीसी, फॉर प्रॅक्टिकल यूज हाय टीसी. यासोबत आपण सुपरकंडक्टिंग सॉलिड मटेरियल्स हा चॅप्टर पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की आता तुम्हाला हा टॉपिक कन्सेप्च्युअली क्लिअर झाला आहे. तुमच्या MSc एक्झाम्ससाठी बेस्ट ऑफ लक.